मग फिरतो कुत्र्यावानी लोवा लोकन तीन टप्पर झोपला सालिया पायनं साला का झोपला हा साला हा सारा दिवसभर लंग लंग कुत्र्यावानी फिरतो ना घरी येतो थकून बागून मला असा वाटते का आज तरी माझी चार्जिंग होईल पण कायची चार्जिंग होते हा साला नाही ती झोपलं रे साल्या झोपणं आपण झोपते बाजारा मला झोपवते खाली साला पाहिजे सांगून राहिला चला इकडे चला हत्यासारखी बायको ना हा मुंगी सारखा साडा पोचता पोचता ना की वाला म्हणतो काहीचा बे विचार तुझा एवढे दिवस झाले लग्नाला कोटचा का ना कोटचा का बायको अंदर मी झालो बंदर ना हा साला बाजावर सिकंदर साला रात्री साला 12-12 1-1 वाजेवरी साला मोबाईल इचकत राहते आणि आता पसरते साला तिरीप तुझं सामने साला याचा नाही का दादी लाटा मारते नको मारा माझा रातभर ऑनलाईनचा शाळा शिकते हा साला का ना ऑनलाईनचा शाळा शिकते साला हा रात्री साला मोबाईल इचकते 1-1 वाजेवरी आणि साला 10वी मध्ये 4-4 5 नापास होते साला हा का ना शिकते शाळा मी काकू गणित ना समजतो सांगते ती मला हे सांगते हे माझी बायको हे आपल्या भावाची बाजू घेते हे सांगते चोबाडी बाय तुला दादीने चोपाडी म्हणलं ना कोणा चोपाडी म्हणलं कोणा ओढून ये ना कोणा चोपाडी म्हणलं मला या दादीनं या खाड्या ना हो नाही ते हाडा गुडा मडूशारी वरणीला बांधलो तर नावाची ललिते नाही म्हणलो काय कोणाच्या करणी कमाईवर जग नाही मी आपला कमवतो ना आपला खातो आपला कमवतो ना आपला खातो तर का माझा खा म्हणतो बे खाता तुम्ही दगई बहीण भाऊ माझा रगत पेता मांस खाता काहीच नाही खा अबे आपली कमाई मस्त डब्यामध्ये भरभर ठेवता आणि हे सांगते चोबाडी हे इकडे रविवार नाहीये तर बबल्याचे दाजी बबल्याने मटन मस्त आवडते जी साला हा फुकटिया साला लेग पीस दाबते नड्यावरी साला हा काहीच नाही खा सांगून आली तिथं साला इकडे रविवार नाही जा तर मंगळवारी येते बबल्याचे दाजी बबल्याले वागूर मस्त आवडते जी साला बिना काड्याची वागूर फुकट्या खाते काहीच नाही खास का सांगून राहिली ती साला इकडे मंगळवार नाही जा तर शुक्रवारी येते अजून लाडी गोडी बबल्याचे दाजी बबल्याले अंडे मस्त आवडते जी साल्या अबे 1 डझन आणे दोघं बहीण भाऊ म्हणून 6 खाता आणि मला रसा का सांगून राहिलो काहीच नाही खा म्हणून अबे का भेटला होता बे तो तुझा बाप तो दारू विक्या साला हप्ता बसला आरा चून अबे खाना बे भाटवाच्या मता का भेटते घरी साल्या नड्यावरी दादी बाप पे नहीं जाने का वरना काट डालेंगे साल्या का मला तू खत्म करा की साल्या नाही म्हणलं ना ते तोलं ते झूर में जात आहे तोलं तिला कापतो म्हणलं हो का राव होत काचावल्यासारखे करतायत तलंग कापतो म्हणलं का बसवणं डोक्या बसवणं म्हणजे साला हा अगदी माझ्या घरावर घुटामाचे साला फुटत्या साला खाते करतात म्हणजे माय बाप नसेल म्हणून मला टोचू बोलता आत्ता जातो आत्ता फाशी लागतो जरा बस साल्या मारना बे जरा साल्या मारना बे सालिया बे तू मरशील तर साला दिला बे सालिया जा साल्या मार अबे तुझ्या बाई साला माझ्या घरी मारला राहिला सालिया मरना बे साल्या तू मरशील तर मी बाप होईल सालिया मर साल्या तू त्याला साला फुटत्या मरू दे त्या साल्याले लग्नापासून साल्याची मरू दे साला कबाब में हड्डी आहे साल्या दोघांमध्ये माझ्या भावाला मरू दे मरू दे साल्याला माझ्या भावाच्या मरणार टाकणाऱ्या गिधाडा सत्यानाश हवो तुझा भैया भांग तुझ्या डोक्षीने केस न करो अबे आज माझा टाकला पडो पुरा अज्जस पडो टाकला माझा सत्यानाश हो पण हा साला मरो तू सांगतो ललिते तुझा भाऊ जर मरलच तर तुला सांगतो अबे पुऱ्या गावभर तेरी करतो गावभर नाही खिरडी जाईन तर साल्या अबे तुझ्या बाई साला मी बापलो साल्या तू मर साल्या
बापू बबल्या आलास का मा आता फाशी लागतो बाय बांधलास मा का मा नाही लागलास का मा कोटी फाशी एवढा मोठा चराट धरू धरू हिंडत आहेस रे धर धरशील आड्याले बांधशील दोर न मरून जाशील रे नाही आहेस पोंगाड फोशीस आहेस तू पा याला म्हणतात बंधू प्रेम नाही हा काव हा चराट हा चराट हो का न साल्या यानं तू मरते का बे फाशी लागून मरते का बे मग साल्या आता हा? साल्या यानं साधा उंदीर नाही मर आणि तू मरते साल्या तुझ्या पायी साल्या सत्यानाश आहे ते बा साल्या दिसते विहीर त्या विहिरीत उडी घेत साल्या नमर साल्याला पाणी नाही आहे त्याच्यात आम्ही गोटा लागून मरशी साल्या टिलू पंप साल्या मरणार साली बबल्या मा माझ्या सोन्या रे असं नको बोलू रे धर धरतो म्हणतेस ना नाही का फाशीच लागतो म्हणते बाय तुझ्या जीवासाठी तुझ्या सुखी संसारासाठी तुझा भाऊ आपल्या जीवाची कुर्बानी देत आहे नाही माझ्या बबल्या एवढा दुखाचा शब्द नको बोलू रे एवढूसा होताच रे हातावर माझ्या पिरिक पिरिक हगत होताच रे सैनाचा सांभाळ पण केलो माझ्या बंधू पण तुला एवढूसा दुःख नाही देलो रे आणि मला एवढा दुखाचा शब्द बोलतेस माझ्या बबल्या का म्हणे झाला कायची गाडी आणली तू उमराजी. साला हा गाडी घेऊन घेऊन साला हा कोणती तुझ्या घरी हा साला फुटता आता येते माझ्या घरी कोणता मी तुला माहेर द्या कोणता माहेर साले बा नाही मरणं बे साल्या जाऊन मरणं बे बाय मार खाऊ खाऊ टकून गेला नुसते खाण्यावरून रे बे मरणं साल्या नुसता खाते 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 करते बाय किती खातो दिवसातून 15-20 पोळ्या 3-4 शेराचा भात मग एवढीचे काजू किसमिस आणि हप्त्यातून 3-4 वेळा मटण एवढ्या खाण्यावरून मला दाजी मला टोचू टोचू बोलत पण आता नाही आता अजिबात नाही आता सुसाईड नोटवर चिठ्ठी लिहून ठेवतो तुमच्या नावाची का बे का केलं मी साल्या हो का केलं मी लिहून ठेवतो का दाजी मला खाण्यावरून मारतायत म्हणून आणि माझ्या बहिणीला हुंड्यासाठी मारतात म्हणून म्हणजे भाटव्याला फसवतो म्हणतास तू हो. माझ्या नवऱ्याला फसवतो म्हणतास हो. खबरदार बबल्या खबरदार माझ्या नवऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला असता मारे वारलीस म्हणतो ना बबल्या खबरदार तुझ्या भाट्याबद्दल एक शब्द जरी बोलला असता अरे तुझा दाजी म्हणजे कोण आहे अरे तुझा दाजी म्हणजे माझ्या कपाडावरच्या कुकवाची शान आहे अरे तुझा दाजी म्हणजे माझ्या घरातल्या मंगळसूत्राचा मान आहे अरे तुझा दाजी आहे म्हणून तुझी बहीण आहे चल ना शाबास शाबास भागम साल्या हो येलपाडे हा दाजी का करीत का नवऱ्याकडून माझा नवरा ना हो निघना निघना येलपाडे येलपाड्या मोठा खात करत आहेस का तू हो हा अया मयाचा ने हे कोळा पायाचा नवरा पाय हो आला होता पाववाली तुला तर माझ जसा पोंगा डेंग्या सांगत होता खरीच बोललास बबल्या आता खरी बोललास तू माझा असंच एवढा बोलत मोठा होता. घर असंच आहे बोलत होता तुझा भाटवा बाबाच्या घरी पावाला आला होता तर मार जसा पोमा डेंगीच्या डायलॉगी झडत होता झाला पलटलीस बच्चा बा निघलीस बाबा. काय केला माझा बंधू मग नाही तर का कोणते कॉमेडी सांगलो मी कोणत्या पोमा डेंगात सांगत होता हा? मार जसा पावाले आला होतास तर मार जसा सांगत होतास ना मामाजी तुमच्या पोरीला घराच्या पायरीवरून उतरू नाही देणार माझं एवढा मोठा घर आहे हे निघाली कोली खोपडी हो. माझ्या घरी का 10 एकराचा वावर आहे हो हा हो. थलव्या थलव्या. माझ्या घरी का उभ्या नका ना सोयाबीन पिकते सांबाराची काडी नाही वापर खायला पाहिजे तुम्हाला घर खायला पाहिजे मोठा घर अबे सलाबच्या घरामध्ये गरमीवरून म्हणाल दोघं बहीण भाऊ सांगितलं असला घराच्या पायरीवर नाही निघू देईन मनुष्यारी आणि कोठी पाठवते रे तुझा भाटवा मला कोठी पाठवते भांडे. भांडे घासावले
ओटी पाठवते मला धुन्ना धुवायला. नाही तू सोपीची पिसो चांगली मॉडेल कपाटामध्ये ठेव ना बाहुली बनव. सांगून राहिली ती. ठेवायला आता का कराल बायको माझा भाऊ का खोटं बोलते का? साला फुकट्या साला. माझा भाऊ बायकोसाठी या घरात नाही इच्छा नाही. मंग्याचा घरी मंग्याचा लाव 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 का म्हणते तर. हॅलो मंग्या हा बोल ना शेंबळा झाला बे माझा एक्याव चौका तळ्यात बुली नौका बाय तुझा माझा तिरीवर झिरो चुलीत जाऊन शिरो. माझा आंबा गेम लावता का बे गेम कसा कसा इकडे नाही नाही बढिया वाटलं तुझं. कसा तुझा नंबर कसा कसा एक्क्यावर कसा चौका न तळ्यात बुली नौका इकडे नाही तुझा एक नंबर वाटला नंबर मला कसा नाही मी नाही दागण सांग. नाही कोटी का शिरो म्हणलीस ना कसा नाही सांग सांगून दे ना बाय यायच्या बापाला भेटू का तिरीवर झिरो ना चुलीत जाऊन शिरो. चुलीत जाऊन शिरो आता तू जाऊन चुलीत लावता का बे गेम काही लाशरम ठेवा बे अरे दाजी तुमचा तुला ऐकायचं माझा ललिते हा 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 एक नंबरचा नाही का काम तर माणूस आहे हा एवढी उधारी करते ना एवढा तमाखा खायचा भाऊ सांगा काहीतरी खायला नाही का खरंच तंबाखू खाते तर काय मोठी गोष्ट हे एवढी किटकुरं पोरं खाते तेव्हा नाही ना. तुम्ही खायला मस्त खर्याचा मेवा ना माझा भाऊ का तुमचा तोंड पाहत राहा म्हणून म्हणता बाबल्या काल मागून याला भीक. तंबाखू खावाले जे दादी सगळ्यात मस्त तंबाखू चुना तोच माझा मित्र जोन तिकडं सोनं अबे तुले काय अकल आहे का नाही सालिया मला एक चांगलं देते जेव्हापासून माझा लग्न झालं तू माझ्या घरी आली आणि याला घेऊन येईल अन्नामध्ये तेव्हाच ऐकत आहो बबल्याचे दाजी ललिते बंट्याचे पप्पा कधी म्हणशील बंटे आहे नशे ना घंटे आहे नशे तो कोठून आणू कसा येईल बंट्याना घंटिया हा माझ्या घरी आहे ना संटिया आता तू अजिबात नको माझं नाही तर का मी नको करू म्हणलो तुम्हाला साल्या 24 तास या बाजूवर राहशील आणि मी बाबून का बे साल्या मी बाबून आजच्या नंतर माझ्या घरी दिसाचा आजपासून माझ्या घरी लाडकी बहीण योजना बंद बिलकुल मन नाही पाहिजे तुझा बंधुप्रेम तिकडं हा आजपासून माझ्या घरामध्ये बस झाला काम काल एवढं माझ्या भावावर बावरेसतेस साध तर तुझा का नाही साध तुला नसे माहित का नाही साधं मला माहित आहे ना तू कायच्यासाठी एवढं खिवरेसतेस सगळं तुझा खिसडाच राहायचं मला म्हणून हो तुमचा चौदा खिचडा माझ्या पोटाचं सांगा जा चुन्ना भात केलाय जा जेव जा पटकन. ललिते तुला काही अक्कल आहे का नाही तू लग्न केलीस काय नवरा करावला नवरा केला म्हणजे होते का काऊन कारण बाकीच्या काय दुसरा काय असं नाही का धंदा करतो घरी धंदा करतो म्हणतेस आलीस ते माझा भाऊ करतेस माझा काही विचार करशील का नाही हे घराजवळचे माझे मित्र एक एक लेकराचे बाप झाले एक लेकराचे बाप होता 2 लेकराचे मी का तुला धरून ठेवलो धरून नाही ठेवलीच पण बेस्ट साल्या पाहतो फुकट्या पाहतो साला खा ना खा जेव माझ्या. बेस्ट साल्या याचा नाही का याचा साल्या आजच्या नंतर माझ्या घरचा भात सरला तुझा आजच्या नंतर माझ्या घरात पाहिजे ललिते आजपासून तुमच्या दोघा बहीण भावाचा बंधन तुटला बाहेर निघ नाही मी झोपतो भाताच्या पुढ्या साला बंधू पण बाहेर निघ तुझा बंधनच तोडतो आता बबल्या अरे त्या दिनेच्या हॉटेलातले उधारी भजे खातो तुझ्या भांडव्याच्या नावानं ठेवी आहे त्याची ठेवी माझ्याकडं
सांगून राहिलीस ते ती त्याला जेवण नाही खाऊ नाही दिलं ना तेवढ्या पोराला त्याचा जेवण बाजूने चुलीत मी काय म्हणतो तुला अक्कल कधी येईल तर अक्कल आहे तरी कायची अक्कल आहे म्हणतेस का बिना अकलीनाच नवरा केलो का तू आत्यानंतर भाऊ भाऊ अजिबात माझा नाही तू फक्त नवरा नवरा म्हण हं? मस्त सा तम 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 तमच करते बाबा म्हणजे ते कसा माणसाच्या विचारात का नाही काही पण तू काही म्हण जेव्हापासून तू माझ्या जीवनात आलीस तेव्हापासून माझी जिंदगीच बरबाद झाली बायकोच तशी भेटलीस तिखट मिरची सारखी मी तिखट मिरची हो मी तिखट मिरची हा सिमला मिरची मसाला ए ललिते गेली 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 सारीच गेली जीवनाची खुशी जीवनाची खुशी अन बायको भेटली बायको भेटली बायको भेटली दादा तिखट मिरची बायको भेटली दादा तिखट मिरची बायको भेटली दादा तिखट मिरची गेली 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 सारीच गेली 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 सारीच गेली जीवनाची खुशी जीवनाची खुशी अन बायको भेटली बायको भेटली बायको भेटली दादा तिखट मिरची बायको भेटली दादा तिखट मिरची बायको भेटली दादा तिखट मिरची हा आग्या बेंदल पाहून मी लपतो उंदरावाणी हा आग्या बेंदल पाहून मी लपतो उंदरावाणी या वाघिणीनं आणलंय घरात आणीबाणी या वाघिणीनं आणलंय घरात आणीबाणी अगं तू मला भेटायला येऊन मी काय काय केलं मग काय काय केलं सांगू मरी माईले केला नवत केला सत्यनारायण मरी माईले केला नवत केला सत्यनारायण काहीच फायदा नाही दादा झोम लागत करण काहीच फायदा नाही दादा झोम लागत करण इथं चालल्यानं भूकंप होऊन इथं चालल्यानं भूकंप होऊन मी मरतो कोण्या दिवशी इथं चालल्यानं भूकंप होऊन मी मरतो कोण्या दिवशी अन बायको भेटली बायको भेटली बायको भेटली दादा तिखट मिरची बायको भेटली दादा तिखट मिरची बायको भेटली दादा तिखट मिरची गेली 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 सारीच गेली 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 सारीच गेली जीवनाची खुशी जीवनाची खुशी अरे बायको भेटली बायको भेटली बायको भेटली दादा तिखट मिरची बायको भेटली दादा तिखट मिरची काय काय मात तयारीला लागलो होतो बापू भूक लागली नाही भोजन नाही खाल्लास का रे कोणते भजन कोणतं का त्याला मागलास का नाही तर मग दाजीचं नाव घेतलं तर जन्मदिना दिलं तिला नाव बोला वा बबलाचे दाजी
तुझ्या भावाची भूक दिसते आणि लग्नापासून मी उपाशी आहो त्याचा का